नमस्कार, मी श्रेया बुगडे. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स फाउंडर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या ह्या कार्यक्रमाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स आहेत द SSK सॉलिटेअर. आणि आता आपण भेटणार आहोत मिस्टर प्रशांत लोहार यांना, फाउंडर आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये विशेष काम करतात. त्याचबरोबर क्वालिटी कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपरन्सी आणि टाइमली डिलिव्हरी ह्यावर त्यांचा विशेष भर आहे. मॉडर्न लाईफस्टाईल आणि प्रॅक्टिकल लिव्हिंग स्पेसेस या संकल्पनेवर आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गेली अनेक वर्ष नाशिकमध्ये कार्यरत आहेत. भेटूयात मिस्टर प्रशांत लोहार यांना. नमस्कार, मी श्रेया बुगडे. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स फाउंडर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत मिस्टर प्रशांत लोहार यांना, फाउंडर आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. प्रशांत सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सर, तुम्ही बिल्डर आहात आणि अनेक वर्ष या व्यवसायात आहात. असं म्हटलं जातं की घर बांधणं आणि एखादी इमारत उभी करणं ह्या दोनही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. एक बिल्डर म्हणून आणि इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायात कार्यरत आहात, याकडे तुम्ही कसं बघता? घर बांधणं म्हटलं ती आपण एक छोटं चार भिंतीतलं एक घर असतं. पण इमारत म्हटलं तर इमारतमध्ये कमीत कमी 15-20 कुटुंबं राहतात, ते एकत्र येतात, त्याला इमारत म्हटले जातात. आणि ती इमारत बांधल्यानंतर जे लोकांच्या भावना जोडतात त्या सर्व समाज, सर्व लोकांचे जोडतात. बरोबर. आणि घर बांधणं म्हणजे एका घरातली एक कुटुंब पसतं, तेच एकत्र राहू शकतात. म्हणून ते घरमध्ये आणि इमारतमध्ये फरक आहे. बरोबर. सर, आजकाल आपण बघतो की कुठलंही घर खरेदी करताना कुठलंही कुटुंब आहे किंवा कपल आहे, ते फक्त स्क्वेअर फीट विकत घेत नाहीत. त्याच्यामध्ये त्यांना एक लाईफस्टाईल हवी असते की बऱ्याचदा आता आपण बघतो किंवा घर विकत घेताना आधी लोकांना इतके काही प्रश्न पडायचे नाहीत, पण आता त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत की लोकॅलिटी कुठली आहे, घर किती मोठं आहे, तिथे सोयीसुविधा कशा आहेत, एम्युनिटीज कशा आहेत. सो याकडे बघताना आपल्या कंपनीकडून त्या दृष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की जेव्हा एखादं नवीन घर विकत घ्यायला जेव्हा लोक जातात तेव्हा नेमके कुठले मुद्दे त्यांनी लक्षात घ्यावे? घर घेताना त्यांनी, आपण जिथं घर घेतो आहोत नवीन प्रकल्पामध्ये, तिथं जवळपास काय काय आहे, शाळा आहेत का, कनेक्टिव्हिटी आहेत का, रोड चांगले आहेत का, जवळ त्यांना कनेक्टिव्हिटी सिटीपासून तिथे अंतर आहे, या सर्व गोष्टी त्यांना पाहणं गरज आहे. बरोबर. आणि ते त्याचे नाही राहिलं तर मग त्यांना ते त्यात मॅच नाही होत. बरोबर. म्हणून या सर्व गोष्टी त्यांना, म्हणजे ऑलरेडी एकदा घर घेतलं तर ते छोटी गोष्ट नाही आहे, म्हणजे आपण बदलू शकतो. कारण मोठी इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक असते. 20-25 वर्षापर्यंत नाही म्हटलं तरी मिडियम लोकांना तिथं राहावं लागतं. बरोबर. मग तो हे विचार करून त्यांनी या गोष्टी सर्व पाडायला पाहिजे आणि पाहायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्यांना ते बाहेर गेल्यानंतर पण त्यांच्या फॅमिलीला कुठेही इझी जाता येईल असं कनेक्टिव्हिटी पाहिजे. बरोबर. आणि मुलांना आपण जवळ शाळा पाहिजे. बरोबर. तर घर घेताना तुम्ही म्हणजे रस्ते, हायवे जवळ पाहिजे, शाळा, हॉस्पिटल, मार्केट, या सर्व गोष्टी जवळ पाहिजे. ॲब्सल्युटली बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींबरोबर वेल कनेक्टेड पाहिजे, वेल कनेक्टिव्हिटी पाहिजे त्या घराला. ॲब्सल्युटली. आणि मला असं वाटतं की आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जे आहेत ते गेली अनेक वर्ष ह्याच तुम्ही व्यवसायामध्ये आहात आणि आत्तापर्यंत खूप वेगवेगळे प्रकल्प तुम्ही केलेत. सर, पुढचं विजन काय आहे आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं? आणि आता अजून आपल्या गेस्टसाठी आणि क्लायंटसाठी काय काय प्रोजेक्ट्स आपण पुढे घेऊन येणार आहात? श्री आर्यन बिल्डर अँड डेव्हलपर. पुढचं प्रोजेक्ट म्हटलं तर आमच्या आर्यन लाईफ वन म्हणून एक अंबडला मोठा प्रोजेक्ट आहे. 4.5चे फ्लॅट आहेत, 57 शॉप आहेत आणि एकदम कमी किंमतमध्ये आम्ही 17,51,000मध्ये 1 BHK 50+ अम्युनिटीमध्ये देतो आहे. नाशिकमध्ये म्हटलं तर एकमेव बिल्डर एवढा अंबडसारख्या, म्हणजे ताज हॉटेलच्या पाठीमागे आमची साईड आहे, त्याच्यात आम्ही सर्वात स्वस्त फ्लॅट देणारे आम्ही आहोत. जेणेकरून आम्ही हा मिडियम लोकांचा सर्वे केला. बरोबर. आणि की मध्यमवर्गीय लोकांना ते सगळं परवडावं. आणि जवळ MIDची आहे, सातपूर MIDची आहे, अंबड MIDची आहे आणि जवळपास
कॉलेज प्राईम लोकॅलिटी. हां, कॉलेज वगैरे सर्व जवळ आहे. तर ते पाहता आम्ही तिथं प्लॉट देताना सर्वे केला, या लोकांना काय हवं आहे. मग ते सर्वे केल्यानंतर आम्ही तो प्रोजेक्ट तयार केला. तर त्याचं नाव श्री आर्यन लाईफ वन नाव दिलेलं आहे. म्हणजे आता नाशिकमध्ये जर कोणाला घर घ्यायचं असेल आणि आर्यन लाईफ वनमध्ये जर आम्ही बघायला घर आलो, तर सर अशा 3 गोष्टी सांगा ज्या तुमच्या प्रोजेक्टच्या USP आहेत, की अगदी लोकांनी डोळे झाकून विश्वास ठेवून त्यांचं घर तुमच्याकडे बुक करावं. सर्वात महत्त्वाचं, जर विकणं हे सोपं आहे. जर विकताना त्यांचे मनं जोडायला पाहिजे त्या दरांमध्ये. मन जोडताना आपण काय काय देत आहोत. आम्ही तिथं असं केलेलं आहे, लहान मुलांसाठी जे आहे ते प्ले गार्डन आल्लद दिलेलं आहे. मीडियम वर्जियांसाठी आल्लद दिलेलं आहे. आणि ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना आम्ही एक मंदिर वगैरे बांधून नाना नानी पार्क तयार केलेला अरे आहे वा. त्या प्रोजेक्टमध्ये. वा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री आर्यन बिल्डरवर विश्वास हा सर्वात महत्त्वाचा बाज आहे. आणि विश्वास आहे म्हणूनच लोकांनी आमच्याकडे जवळ घेतलेले आहेत. म्हणजे आपण विश्वास त्याची एकदा कमवला, बरोबर तर विश्वासावरच ते पूर्ण बिल्डरचा व्यवसाय चालत राहतो. बरोबर नाही तर चालणार नाही. खरं एकदा विश्वास जमवलं तर नंतर काही कामाचं नाही. बरोबर. आणि गरिबांचे बिचाऱ्यांचे ते 2-2 रुपये जमा करून पैसा जमा केलेला आहे. अगदी घर घेताना तर हां. पैशाची खूप तडजोड आणि आपण जसं म्हणतो की जमापुंजी जी असते लोकांची ती आपण घर अगदी घेताना बरोबर, लागते. अगदी बरोबर. बरोबर. आणि मग त्यांच्या जमापुंजीमध्ये आपण एका वेळेत एका प्रोजेक्टमध्ये मार्जिन कमी कमवलं चालेल, पण एवढे 400-450 लोकांचे आशीर्वाद त्याचे मिळाले, तर त्याच्यातनं पुढे निश्चितच कुठलाही मोठा प्रकल्प उभा राहू शकेल. वा, किती छान सर तुम्ही बोललात. खरोखर आहे की एक बिझनेसमॅन असून सुद्धा फक्त पैसे कमवणं हा या व्यवसायामागचा उद्देश नसून आय एम शुअर की आत्तापर्यंत या प्रकल्पामध्ये ज्यांनी ज्यांनी घरं घेतली आहेत त्या सगळ्यांचे खूप आशीर्वाद तुमच्या मागे असतील. सर, कुठलाही व्यवसाय सुरू करणं आणि तो सातत्याने सुरू ठेवणं आणि तो इतका यशस्वी बनवणं हे काही म्हणजे येता जाता करायची गोष्ट नाही. खूप मेहनत असते. तर अगदी थोडक्यात तुम्ही तुमच्या स्ट्रगलविषयी आणि ह्या पूर्ण प्रवासाविषयी काय सांगाल? स्ट्रगल म्हटलं तर डायरेक्टली मी बिल्डर म्हणून आलेलो नाही आहे. माझी सुरुवात जी झालेली आहे ते आधी सातपूर MIDC, अंबड MIDC मधून मी उभा राहिलेलो आहे. जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो तेव्हा मी माझ्या पहिले लोहार बंधू इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर या व्यवसायाला मी सुरुवात केलेली होती. आणि त्यानंतर मी बिल्डरशिपमध्ये आलो. मग बिल्डरशिपमध्ये आल्यानंतर माझे आत्तापर्यंत 17 प्रोजेक्ट झालेले आहेत. वा. मग मी एक विचार केला, 16 प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर 17वा प्रोजेक्टला व MIDC नाशिकमध्ये सर्वात मोठी आहे आणि यांना बऱ्याच लोकांचे घरं नाही आहेत. जे मिडियम वर जे लोक आहेत त्यांना पेमेंट चार्ज सॅलरीमध्ये मिळते, बँकेत जमा होत नाही. बाकी लेडीज भांडी धुतात वगैरे ते करतात. बरोबर. मग यांचं घर कधी होणार, तो एक विचार केला मी. त्या विचार करत असताना मला अंबडचा प्लॉट म्हणजे मिळाला म्हणजे विकत घेतला मी तो 2020मध्ये. मग तेव्हा मी त्याचं प्लॉट देताना विचार केला तर आपण इथं एक मिडियम लोकांसाठी प्रोजेक्ट उभा राहायला पाहिजे अफोर्डेबलमध्ये. 50+ ॲम्युनिटीज देणारा हा त्या एरियातला 8 ते 9 किलोमीटरच्या रेडियसमध्ये पहिला प्रोजेक्ट श्री आर्यन बिल्डर अँड डेव्हलपर आहे. आणि मला आता आनंद वाटतो. म्हणजे आत्ता प्रोजेक्ट माझ्या जेव्हा मी ओपनिंग केली तेव्हा माझे 50% सोल्ड झालेले होते. वा. आणि तेव्हा नाशिकचं मार्केट अगदी डाऊन होतं, म्हणजे आहेच. तरी पण माझा एवढा प्रोजेक्ट विकला म्हणजे लोकांनी भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे. तर तो एक मला अभिमानाची गोष्ट आहे. आणि लोकांना मी जे बोलणार त्याच्यावर माझ्यावर विश्वास आहे. म्हणजे माझ्यावर म्हटल्यानंतर म्हणजे श्री आर्यन बिल्डर अँड डेव्हलपर, आर्यन लाईफ वन, त्यांना जेव्हा मी व्हिडिओ दाखवला बुवा ह्याच परिस्थितीमध्ये मी तुम्हाला फ्लॅट देणार आहोत, बरोबर. तर तो त्यांना आवडला आणि त्यांनी बूट केला. तर ते बूट करताना बरेच लोक प्रश्न आले, बुवा आता जमिनीवरचं काहीच नाही, आपण बूट चर्चा करायची. बरेच बिल्डर पडून जातात, पडून गेलेले आहेत. बरोबर. म्हणजे मी बिल्डर असून पण सांगतोय. बरोबर. बरोबर. पण मग त्या वेळेत त्यांनी विश्वास श्री आर्यन बिल्डर आणि डेव्हलपरवर विश्वास दाखवला. बुवा यांचे ऑलरेडी 16 प्रोजेक्ट आहेत. इथं मी अंबडला एक वैष्णवी डेव्हलपर म्हणून माझी साईड होती, ते पण मी केलेली आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वीची साईडला पण अजूनपर्यंत त्या घरामध्ये जे राहणारे आहेत ते हॅपी आहेत. आणि मला याचं स्वप्न आहे, जे सोट्टे पण असतील घर येणारे ते हॅपी राहायला पाहिजे आणि जेणेकरून त्यांचं नाव 7-12पर्यंत लावायला पाहिजे. बरोबर. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही पद्धतीने म्हणजे त्यांचे पेपर क्लिअर पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा राहते.
तर एवढं मेहनत करून ते 15-20 हजार रुपये महिना कमवतात आणि जेव्हा ते घर देतात त्यांचे 10 वर्षाची कमाई ते आपल्याला देतात. ॲब्सल्युटली. ते अति महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्यांचे लहान लहान मुलं येतात आणि जेव्हा आपण त्यांना ज्या प्रोजेक्टमध्ये राहायला येतील, म्हणजे जे 2 कोटी फ्लॅट देणारे आहेत ते फक्त आपण 17,51,000मध्ये 50+ अम्युनिटीज देतो आहे. त्याच्या टपपासनं तर जवळपास 55 अम्युनिटीज देतो आहे. म्हणजे त्यांना बाहेर जायची आवश्यकता राहणार नाही आणि जेणेकरून भविष्यात पण लोकांनी वाटायला पाहिजे मोठे अरेंज बिल्डर आणि डेव्हलपरने एवढं स्वस्तामध्ये फ्लॅट देऊन एवढ्या अम्युनिटीज त्या दिल्या आणि त्याच्या दिल्या. ॲब्सल्युटली. म्हणजे मार्जिन हा विषय आलंच आहे. बरोबर. मार्जिन तर आपण कुठेही कमवू शकतो, सर्व इथंच राहणार आहे. पण जेणेकरून गरिबां म्हणजे मिडियम लोकांसाठी आपण काय करायला पाहिजे बरोबर. आणि त्यांची इच्छा जी असते, मनोकामना जी असते, जेव्हा ते मोठ्या अफोर्डेबल बिल्डिंगमध्ये जातात तेव्हा त्यांना वाटतं बाबा आपलं घर कधी होईल. बरोबर. तर त्यात त्यांचे स्वप्न राहतं. तर ते स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यात तुमचे सर्वांचे नाही हातभार नाही सर, आहे. आमचे तर आहेतच. आणि मला वाटतं की घर घेणं हे म्हणजे जेव्हापासनं माणसाला कळायला लागतं, तो संसाराला लागतो, नोकरीला लागतो, तेव्हापासनं आपलं स्वतःचं एक घर असावं ही सगळ्यांची इच्छा असते. मग तो सर्वसाधारण माणूस असू दे किंवा करोडपती असू दे. आणि ती जी लोकं आहेत ज्यांच्यासाठी ते फक्त स्वप्नच बनून राहिलं असतं, त्या लोकांना तुम्ही त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदत करताय. धन्यवाद. आणि खरंच खूप त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. आणि ऑलरेडी मी लोहार समाजाचे अध्यक्ष पण आहे, संस्थापक अध्यक्ष पण आहे बरं. नाशिकलाच. मी जे बाहेर गावावरनं मुलं येतात हं. त्यांच्यासाठी मी साधना विलेजच्या समोर एक 12,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेतलेला आहे. वा. आणि एक 2 वर्षापूर्वी 2024मध्ये मी गरिबांचे 9 लग्न तपोनला लावलेले आहेत. अरे वा. त्याच्यात भुजबळ साहेब आले होते, प्रतिभा पवार केंद्रीय मंत्री आल्या होत्या. फ्रीमध्ये ज्याचं आपण जरी लग्न लावतो तसं आमची एक संस्था आहे, त्या संस्थामार्फत आम्ही लग्न नाशिकमध्ये लावलेले आहेत. त्या लग्नांमध्ये त्यांनी रुपया पण द्यायच्या नाही, चप्पलपासनं तर सर्व वरातपर्यंत पूर्ण खर्च आम्ही केलेला क्या आहे. बात आहे सर. सर खूपच पुण्याचं काम आहे. म्हणजे फक्तच तुम्ही एक बिझनेसमॅन नाही आहात, तर सामाजिक कार्य पण तुमचं खूप मोठं आहे. आणि असंच तुम्हाला कायम पाठबळ सगळ्यांचं मिळत राहू दे, साथ मिळत राहू दे आणि उत्तम उत्तम तुमची प्रगती होऊ देत. सर, कुणालाही कुटुंबातल्या कुठलाही व्यवसाय करायचा असेल किंवा एखादी नवीन गोष्ट घराबाहेर पडून करायची असेल, तर त्यासाठी घरच्यांची आणि आपल्या कुटुंबियांची साथ मिळणं फार महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही आता ह्या क्षेत्रात आहात. आय एम शुअर की सगळं आयुष्य खूप बिझी असेल आणि खूप चॅलेंजेस आले असतील, खूप कठीण दिवस तुम्ही पाहिले असतील. पण ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला नेहमी एक ऊर्जेचं स्थान असतं घरी. आपली बायको असते, आई असते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तुमच्या आयुष्यात ते कोण आहे? ऊर्जाचं ताण माझ्याकडे 2 आहेत. एका बाजूला आई पण आहे, दुसऱ्या बाजूला 2 सोर्सेस आहेत 2 ऊर्जेचे. सारखेच आणि दोघींना समान मानायलाच पाहिजे. बरोबर. कारण मॅडम नसताना आई होत्या. आईने आपल्याला पालनपोषण करून इथपर्यंत आणलंय. बरोबर. इथपर्यंत आणल्यानंतरच आपल्याला मॅडम मिळाल्या. बरोबर. आपल्याला कधी आईने इथपर्यंत आणलंच नसतं तर मॅडमच मिळाल्या नसत्या. म्हणून याच्यात दोघींचे सहभाग चांगले आहेत आणि त्यांच्या दोघींचा सपोर्ट असल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे मी परिवाराला पण तितकंच श्रेय देता. तितकंच श्रेय देतो जेवढं मी करतो. तर मी बाहेर सांभाळतो, पण जरी मॅडम म्हणजे आमच्या मिसेस हे मुलांचे पूर्ण लक्ष मॅडमच करतात. तर आपण बाहेर गेल्यानंतर जरी येत नाही 4-4, 5-5 तास थांबत नाही, बरोबर. तर पूर्ण शिक्षण असेल काय असेल ते मॅडमच सांभाळतात. बरोबर. म्हणून एक श्रेय दोघींनाच दिलं पाहिजे वा. हे असं मला वाटतं. मला वाटतं की हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर आज तुम्हाला जेवणात पुरणपोळी, श्रीखंड असं सगळं मिळणार आहे. कारण होम मिनिस्टर तर खुश होणारच आहेत आणि अर्थातच तुमच्या आई, कारण त्यांचे आशीर्वाद आहेत आणि तुमच्या पत्नीची तुम्हाला मोलाची साथ लाभलेली आहे. ती अशीच कायम राहू देत आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.